आषाढी वारीच्या परंपरेत अनेक भावूक आणि चमत्कारिक घटना घडत असतात, पण यंदाच्या वारीत पुण्यातील मुक्कामाच्या रात्री घडलेला प्रसंग माणुसकीचं एक नवीन दालन उघडणारा ठरला। आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यामध्ये दाखल झाले होते। इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनानं वारकऱ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन केले होते। परिणामी पुण्यात वारकऱ्यांचा अफाट महासागर लोटला होता। अशातच हिंगोलीहून आलेली एक दिंडी प्रचंड अडचणीत सापडली। या दिंडीचा अन्नधान्याचा ट्रक आळंदीच्या परिसरात पुराच्या पाण्यात अडकला होता, ज्यामुळे त्यांचा रेशनचा सर्व साठा भिजून खराब झाला। सातत्यानं चालल्यामुळे थकलेले हे 75 वारकरी, यामध्ये अनेक वयोवृद्ध महिला आणि शुगर बीपीचे रुग्ण होते। रात्री उशिरा पुण्यात पोहोचले। दुर्दैवानं त्यावेळी पुण्यातील स्थानिक अन्नछत्रे आणि स्वयंपाकघरे बंद झाली होती। पोटाला 12 तासांपासून अन्नाचा कणही नव्हता, त्यात काही वारकऱ्यांची प्रकृती खालावू लागली। मध्यरात्रीच्या त्या काळोखात हताश झालेल्या त्या वारकऱ्यांपैकी एक वृद्ध माऊली मदतीच्या आशेने एका उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीजवळ गेली। तिथल्या वॉचमनमुळे तिला तिथून परत फिरावं लागलं, पण तिची व्याकुळता त्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका पुणेकर माऊलीनं खिडकीतून पाहिली। वारीत आलेल्या माऊली उपाशी राहणं ह्या त्या गृहिणीला सहन झालं नाही। तिनं क्षणाचाही विलंब न लावता तातडीनं पुढाकार घेतला। रात्रीचे 2 वाजले होते, तरीही तिनं आपल्या खिशातून हजारो रुपये खर्च करून शहरातील एका मोठ्या क्लाउड किचनला फोन केला। 75 लोकांसाठी गरम पुरी, पनीरची भाजी, सुगंधी शिरा, गुलाबजाम आणि मऊ भात अशी शाही जेवणाची ऑर्डर तिनं दिली। काही वेळातच एक टेम्पो त्या भुकेलेल्या वारकऱ्यांसमोर येऊन थांबला। गरम जेवण पाहून वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। विठ्ठलावरची श्रद्धा फळाला आली होती, पण तो विठ्ठल यावेळी एका माणुसकीनं भरलेल्या पुणेकर माऊलीच्या रूपानं धावून आला होता। ही घटना म्हणजे वारीच्या इतिहासातील एक अनमोल आठवण बनली आहे। देवाला शोधायला मंदिरात जाण्याची गरज नाही, तर तो अशा प्रकारे गरजूंच्या मदतीला धावून येणाऱ्या माणसांच्या रूपातच असतो। हेच या प्रसंगानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। रात्रीच्या त्या अंधारात भुकेलेल्या वारकऱ्यांच्या पोटाला तृप्ती मिळाली आणि माणुसकीच्या चमत्कारानं वारीचा प्रवास अधिकच पावन झाला। ही घटना केवळ अन्नदान नव्हती, तर ती संकटाच्या काळात एकमेकांना आधार देणाऱ्या संस्कृतीचं दर्शन होतं।